तर आज वासा पूजनाला हजेरी लावली तुम्ही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या, काय सांगाल या निमित्तानं? आणि पुणे सरांनी एक निर्णय घेतला, त्या निर्णयाला अनेक मंडळांनी पाठिंबा दिलाय, तो म्हणजे DJ मुक्त गणेशोत्सव व्हावा, त्याबाबत काय वाटतं? चांगलं पुढाकार घेतलेला आहे त्यांनी. काय निर्बंध सुप्रीम कोर्टनेच लावलेले आहेत, तर ते पालन स्वतःहून स्वयं मंडळांनी केलं तर फारच चांगलं होईल. जसं की टाईमचं हे करणार, टाईमचे पालन करतील. परत काय असे जे मंडळ आहेत की 12 वाजताचा जर टाईम झालेला असेल तर ते त्याच ठिकाणी गणपती सोडून जातात. तर हे कृपया करू नये आणि प्रोसेशन चालू राहू द्यावे, हे माझी अपेक्षा आहे की त्यांनी ते तसं करतील. किंवा ते जर त्यांना जर 12 वाजता थांबायचंच असेल तर मागचे गणपती मंडळाला तरी पुढं जाऊ द्यावं आणि प्रोसेशन हे सुरळीत जावे असं त्यांनी करावं, हे आमचे आव्हान आहे त्यांना. असं ते करतील असं मला खात्री आहे. त्या संदर्भात वेगळी मीटिंग घेणार आहेत, ज्यामध्ये माननीय CP साहेब, माननीय जॉईंट CP साहेब त्यांनी वेगळी सूचना देणार आहेत. तर हे जे स्टेप घेतलेले ते आम्ही वेलकमच करतो. सर, दरवर्षी मोठ्या संख्येनं गणेश भक्त गणेशोत्सवात येत असतात. यावर्षीचं नियोजन कसं असणार आहे? पोलिसांच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे याचं नियोजन असणार आहे? दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही चोख बंदोबस्त लावत आहोत. यावर्षी प्रत्येक रस्त्याची आम्ही वेगळी मीटिंग होणार आहे असं आमचं ठरलेलं आहे. नवीन अधिकारीसुद्धा इथं आम्हाला लाभलेले आहेत, तर ते जोमाने काम करतील. जे काय आता डिसिजन होतील, अजून काही दिवस आहेत, तर ते अजून प्लॅनिंग होत आहे. आणि अजून पूर्वीसारखाच बंदोबस्त लागेल, पण त्यात अजून काय फाईन मागचे जर काही चुका असतील तर ते आम्हाला दुरुस्त करून आपल्याला काही एवढं बघण्यात येईल. सर, ड्रोन बाबतीत काय ड्रोनला परवानगी हे आमच्या माझ्या हातात नाही आहे. SB ते सेंट्रली डिसिजन करण्यात येईल त्याला. आणि ड्रोनचे बंदोबस्त जे पोलिसांचे असतील ते त्यांचा निर्णय घेण्यात येईल. सर, यावर्षी तुम्ही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचं आजचं वासा पूजन झालं, त्याविषयी काय सांगाल? तुम्ही हजेरी लावली, तुम्ही प्रमुख पाहुणे होता आजच्या या कार्यक्रमाचे. फार चांगलं वाटलं मला की हा भारतातला सर्वात पहिला जो सार्वजनिक गणपती आहे, त्याची सुरुवात झालेली आहे. भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट सुरुवात झालेली आहे, त्यामध्ये मला हा मान दिला गेला. अतिशय चांगलं, मला खूपच आनंद झालेला आहे. आणि इतकं डिसिप्लिन जे ट्रस्ट आहे त्यामध्ये याला मला निश्चित आवडलेलं आहे आणि आम्ही मला एक मान दिला असं समजतो. सर, तुम्ही लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.